एकीकडे महिला आरक्षणाला विरोध, दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद, राहुल गांधींची दुटप्पी भूमिका, पुण्यातील छात्रों की गूंज ह्या कार्यक्रमावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून चाकण एमआयडीसीतील रस्ते कामाचा आढावा, चाकण तळेगाव महामार्गाची पाहणी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परिसरातील खड्डे बुजवण्याचं काम। जरांगेंची लढाई आमच्या विरुद्ध नाही, शासनाविरोधात, त्यावर सरकार निर्णय घेईल। जात पडताळणीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय, मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट। ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कोणताही वाद नाही, ओबीसींची नियत साफ, मराठ्यांच्या विरोधात जाणं हे सामान्य ओबीसींनाही मान्य नाही। जरांगेंचं भाष्य 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम। बारामतीत आमदार रोहित पवारांच्या पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू, रुईमधील साई गणेश नगरमध्ये फॉरेन्सिक टीमकडून तपासणी, मुलीची हत्या की आत्महत्या, तपास सुरू। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी एकवटले, सुट्या तेलाची विक्री बंद केल्यावरून कोर्टात जाणार, 15 दिवसात निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा। प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय, समाजाने कितीही भेसळयुक्त तेल विकलेलं नाही। सुट्या तेलावरील बंदीनंतर बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांकडून नाराजी व्यक्त, तर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार, मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडणार, बावनकुळेंचं आश्वासन। मुंबईतील 17 मैदानं कमर्शियल केली आहेत, जोपर्यंत मोकळी मैदानं भूखंड परत मिळवत नाही तोवर लढा सुरूच ठेवणार। तिरंगा आंदोलनातून आदित्य ठाकरेंचा प्रशासनावर निशाणा। मैदानाचं प्रकरण कोर्टात, पण आदित्य ठाकरेंची नौटंकी सुरू। मुंबईतील गिळंकृत केलेल्या भूखंडांचा हिशोब द्या, जनतेनं तुमचा फुटबॉल केला, मात्र आम्ही मैदान सुरक्षित ठेवणार, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। बाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी। अंगणवाडीतला आहार गुरेही खाऊ शकत नाहीत, अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची पोषण आहाराबाबत एफडीएकडे तक्रार, आहाराची तपासणी करण्याची मागणी। कल्याणमध्ये पुन्हा डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना, भानुज्योत रुग्णालयातील रुग्णाच्या मुलाकडून डॉक्टरांना मारहाण, कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। चाळीसगावच्या ऑट्रम घाटात एसटी बस 400 फूट दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली, प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, काहींना किरकोळ दुखापत, सुदैवाने 40 जण बचाव।